नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. सासूचे निधन झाल्यामुळे सोलापूर येथे अंत्यविधीला आळंदी तालुका खेड येथील कुटुंब गेले. त्यानंतर रात्री सुमारे 10:15 वाजता घरी परत आल्यानंतर त्यांच्या घरात घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. सदरची घटना आळंदी परिसरात आराध्यम सोसायटीमध्ये विनोद ज्ञानेश्वर राऊत यांच्या सदनिकेत घडली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी घरातून सुमारे 16 तोळे सोन्याचे दागिने व 22,000ची रोख रक्कम चोरून नेली आहे. सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून त्यामध्ये चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत. मागील 8 दिवसात याच परिसरात 3 घरफोडीच्या घटना घडल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आयुष्यभराच्या कष्टाची कमाई चोरट्यांनी लंपास केल्याचे व तपास अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे विनोद राऊत यांनी पुणे लाईव्हला याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. दोघं सोबत आले, हे दोघं पळत आले. आता तिसरा चाकण शिक्रापूर रस्त्याने वडगाव घेनंद येथे जात असताना भोसे तालुका खेड गावाच्या हद्दीत समीक्षा ट्रेडिंग या किराणा दुकानासमोर भरधाव टेम्पो ट्रॅव्हल बसने दुचाकी स्वारास धडक दिली. यामध्ये प्रदीप सुभाष ढसाळ वय वर्ष 32 राहणार वडगाव घेनंद तालुका खेड जिल्हा पुणे या दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर क्रमांक MH12 PQ 6869 या क्रमांकाच्या बसवरील चालक निवृत्ती रामचंद्र पाटील मूळ राहणार नंदुरबार सध्या राहणार पेरणे फाटा तालुका हवेली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा अपघात शनिवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास भोसे गावाच्या हद्दीत समीक्षा ट्रेडिंग कंपनी किराणा दुकानासमोर वडगाव घेनंद फाटा तालुका खेड येथे घडला आहे. चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये उभी करण्यात आलेली स्कूटी क्रमांक MH05 DJ 0473 ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. या प्रकरणी आनंदा सारंगधर सोनवणे वय वर्ष 31 राहणार भोसरी मूळ राहणार बुलढाणा यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून 1 वर्षासाठी तडीपार केलेले असतानाही तडीपार आदेशाचे उल्लंघन करत हद्दीत आलेल्या सनी उर्फ सूरज रमेश गाडेकर वय वर्ष 30 राहणार खंडोबा माळ चाकण याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर चाकण पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. चाकण मार्केटमध्ये शेळी खरेदी करण्यासाठी गेलेल्या इसमाची दुचाकी बाहेर पार्क केलेली असताना त्यातील हवा एकाने सोडून दिली. ही बाब दुचाकी मालकाने पाहिली. त्यानंतर हवा सोडणाऱ्या इसमाला याबाबत गाडीची हवा का सोडली हे विचारल्याने संबंधितांनी दुचाकी स्वारास दगडाने गंभीर मारहाण केली. या प्रकरणी उमेश वामन काशीद राहणार आंबेठाण तालुका खेड यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दत्तू सूर्यभान मस्के वय वर्ष 45 राहणार रोहकल रोड इनामदार प्लॉटिंग चाकण तालुका खेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोल्ट्री फार्मवर काम करणाऱ्या 15 वर्षीय मुलीचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना बहुळ तालुका खेड येथे घडली आहे. पुना काशीराम आदिवासी वय वर्ष 15 राहणार बहुळ तालुका खेड असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चाकण उत्तर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सराव परीक्षेसाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून एकतर्फी प्रेमातून विनयभंग करणाऱ्या 24 वर्षीय तरुणावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोमेश लोखंडे वय वर्ष 24 राहणार इंद्रायणी नगर आळंदी असा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. याबाबत पीडित 16 वर्षीय विद्यार्थिनीनं तक्रार दाखल केली आहे. पीडित तरुणी 12वीच्या सराव परीक्षेसाठी महाविद्यालयात जात असताना आरोपी सोमेश लोखंडे यानं रस्त्यात अडवून तिचा हात पकडला. तू माझ्याशी का बोलत नाहीयेस, माझं तुझ्यावर प्रेम असल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर लोखंडे याने पीडितेस शिवीगाळ देखील केली. तुला पाहून घेतो असा दमही दिला. याबाबत आळंदी पोलीस अधिक तपास करतायत. वेताळे सायगाव साबुर्डी परिसरात डोंगर परिसरात शेतकऱ्यांच्या बागायती पिकांचं वन्यप्राण्यांमुळे नुकसान होत आहे. या भागात रानडुकरे, माकडे, भेकरे आदी वन्य प्राणी रात्रीच्या वेळी पिकांची नासधूस करू लागल्यानं इतर कामे सोडून भर दिवसात शेती पिकांचं राखण करण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. एकीकडे रात्रीच्या वेळी बिबट्यांची दहशत आणि दिवसा वन्य प्राण्यांचा उच्छाद या भागात सुरू असल्याचं शेतकरी सांगतात. दरम्यान खेड तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या रोहित्र चोरीच्या मालिकेमुळे अनेक गावांमध्ये अंधार आहे. खेडच्या पूर्व भागातील 3 गावातील 5 रोहित्र मागील आठवड्यात चोरट्यांनी लंपास केली आहेत. मागील वर्षभरात 100 पेक्षाही जास्त रोहित्रांची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसात गुन्हेही दाखल झालेत, मात्र तपास शून्य अवस्थेत आहे. रोहित्र चोरीमुळे अनेक गावातील पाणी पुरवठा योजनांवर सुद्धा परिणाम झालाय. रोहित्र गेलेल्या वाडा वस्त्यांवर अंधार पसरलाय.
रोहित्र चोरट्यांनी निशाणावर घेतल्यानंतर तातडीने दुसरे रोहित्र उपलब्ध होत नसल्यानं अनेक गावातील नागरिक त्रस्त झालेत. या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या हातपंपाच्या मोटारी देखील बंद पडल्या असून पिकांना पाणी देण्याचं नियोजन पूर्णपणे विस्कळीत झालंय. रोहित्र नसल्यानं पसरलेल्या अंधारामुळे रात्रीच्या वेळी बिबट्याच्या वावराची दहशत अधिकच वाढली आहे. शेतकऱ्यांसाठी रात्री पिकांना पाणी द्यायला जाणं म्हणजेच जीव मुठीत धरून जाण्यासारखं झालंय. महावितरणाने दिलेल्या माहितीनुसार इतक्या मोठ्या संख्येनं नवीन रोहित्र शासनाकडून मिळवणं आता अवघड ठरत असल्यानं वीज पुरवठा सुरू करण्यास विलंब होतोय. चाकण, आळंदी व राजगुरुनगर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवड प्रक्रिया होणार आहे. पुढील 2 दिवसात राजगुरुनगर आणि आळंदीमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे. मरकळ येथील श्री केशवराज शिक्षण संस्थेच्या पवनसुत इंग्लिश मीडियम स्कूल श्री केशवराज महाराज करंडक लोकनृत्य स्पर्धेत 12 शाळांनी सहभाग घेतलाय. उत्कृष्ट लोककला सादरीकरण करून उपस्थित पालक ग्रामस्थांची मनं जिंकली. सहभागी शाळातील सहभागी संघांना बक्षिसांचं वितरणही करण्यात आलं. रामदूत हनुमान म्हणजेच आदर्श कार्यकर्ता होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ आणि विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री ॲडव्होकेट सतीश गोरडे यांनी वनवासी विद्यार्थी वसतिगृह राजगुरुनगर येथे रविवारी दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी केलं. बजरंग दल भीमाशंकर जिल्हा आयोजित 2 दिवसीय अभ्यास वर्गात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट सतीश गोरडे बोलत होते. पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातकर वस्ती येथे खाऊ गल्ली व भाजी बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं. खाऊ गल्ली, भाजी बाजार व फनी गेम उपक्रमामध्ये जवळजवळ 220 स्टॉल विद्यार्थ्यांनी मांडले होते. यामध्ये ओली सुकी भेळ, चहा, वडापाव, लस्सी, आईस्क्रीम, पाणीपुरी, रगडा पॅटीस, बर्गर, शेंगदाणा लाडू, चिक्की यांसारखे खाण्याचे विविध पदार्थ तसेच सर्व प्रकारचा भाजीपाला आणि फनी गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी जवळजवळ 1 लाख रुपयांची उलाढाल केल्याची माहिती शाळा प्रशासनानं दिली आहे. रेटवडी वाफगाव जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इच्छुक उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे यांच्या प्रचारासाठी खरपुडे येथे ग्रामस्थांच्या व भोगाडे कुटुंबियांच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठक उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या बैठकीस खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे तसेच शिवसेना उबाठा पक्षाचे तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे यांच्यासह खरपुडी गावचे सरपंच जयसिंग भोगाडे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सहकारी संस्था व सोसायट्यांचे आजी माजी पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व माता भगिनी उपस्थित होत्या. या प्रसंगी सर्व उपस्थित ग्रामस्थांच्या व खरपुडी गावाच्या वतीने दीप्ती प्रसाद भोगाडे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. दीप्ती प्रसाद भोगाडे यांनी गावातून मिळालेल्या जाहीर पाठिंब्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. या मंडपामध्ये आपल्या गावच्या उमेदवार राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने पूर्वतयारीसाठी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. राज्यातील 50% पेक्षा आरक्षण कमी आहे अशा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका वेळेत घेण्यासाठी सूचना व आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचे पत्र रविवारी 11 जानेवारी 2026 रोजी राज्य निवडणूक आयोगाने काढले आहे. आयोगाच्या आदेशानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता कार्यक्रम लागू असणार आहे. मात्र संबंधित जिल्हा परिषद क्षेत्राबाहेरील नगरपालिका, नगर परिषद अथवा महानगरपालिका हद्दीत दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर कोणताही निर्बंध राहणार नाही असे आयोगाने स्पष्ट केले. तथापि जिल्हा परिषदेच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा किंवा कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार अथवा कोणत्याही लोकप्रतिनिधींना करता येणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस, उत्पादन शुल्क व इतर संबंधित विभागांना प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले आहेत. सराईत गुन्हेगार, फरार आरोपी, संघटित गुन्हेगारीशी संबंधित व्यक्तींवर कारवाई करणे, प्रलंबित वॉरंट्सची अंमलबजावणी,
मुंबई दारूबंदी अधिनियमानुसार कारवाई तसेच मागील निवडणुकातील गुन्ह्यांचा पाठपुरावा करण्यावर भर देण्यात आलाय. तसेच विमानतळ, रेल्वे, उत्पादन शुल्क, वन विभाग, कोस्ट गार्ड आदी विभागांमध्ये समन्वय साधून पैशांची, मद्याची व इतर अंमली पदार्थांची अवैध वाहतूक रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी लागत असल्याने ही कारवाई नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत कोणतीही अपवादात्मक परिस्थिती उद्भवल्यास जिल्हाधिकारी यांनी सविस्तर प्रस्तावासह राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शनासाठी प्रस्ताव सादर करावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. आचारसंहितेबाबत परस्पर संदर्भ अथवा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर वापरू नयेत असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या आदेशांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पुणे महापालिकेसाठी अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकत्र जाहीरनामा प्रकाशित केला. अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र दिसले. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात. महापालिका निवडणूक जिंकायचीच असा चंग बांधलेल्या दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र प्रचाराचा धडाकाही सुरू केलाय. त्यात आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येण्याची चर्चा नव्यानं रंगली आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनीही या राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत सूचक संकेत दिलेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत देखील असे चित्र राहणार असल्याच्या शक्यतेने अनेक तालुक्यातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेड तालुक्यात देखील वेगवेगळी समीकरणे मांडली जात आहेत. त्यातच अजित पवारांनी खेड तालुक्यात नगर परिषद निवडणुकांमध्ये आलेल्या अपयशामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतः अनेक महत्त्वाचे पक्षप्रवेश घेण्याचा सपाटा सुरू केला. त्यामुळे खेड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची चर्चा सुरू झाली आहे. स्वतः अजित पवार यांनी काही मोठे पक्षप्रवेश करून घेतल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवार देखील बदलले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच खेड तालुक्यातील राजकीय घटना आगामी काळात वेगाने घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी एकत्र आलेले दोन्ही राष्ट्रवादी यांच्यातील हीच एकी निवडणुकीनंतरही कायम राहणार का, की पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने राजकीय लढाई लढणार, यावर खेड तालुक्यातील अनेक राजकीय पक्षप्रवेश आणि उमेदवार निश्चित होणार असल्याचं बोलले जात आहे. कृषी विज्ञान प्रदर्शन नारायणगाव येथे वाकी गावचे सिल्क बेरी उत्पादन कंपनीचे विजय सुनील गारगोटे यांना कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबाबत ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्कार 2026 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सिल्क बेरी शेतकरी उत्पादन कंपनी, वाकी, तालुका खेड. व्यवसायाची दुग्ध प्रक्रिया निर्मिती, अनेक जनना गीर गायीबद्दलचं मार्गदर्शन. लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर तर्फे चाकण पंचक्रोशीतील ऊसतोड मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये ब्लँकेट तसेच कुटुंबातील लहान मुलांना सँडल, टी शर्ट व खाऊचे वाटप करण्यात आले. खेड तालुक्यातील वडगाव पाटोळेतर्फे खेड येथील आवादा कंपनीचे रस्त्यांच्या कडेने विनापरवाना सुरू असलेले काम करण्यास गावातील सर्व नागरिकांनी विरोध दर्शवला. यावेळी संबंधित अधिकारी आणि गावातील नागरिक आणि तरुणांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. गावाने एकमताने हे काम करण्यास विरोध दर्शवला. काय राहिलंय पैसे घेण्याबद्दल आमचं पैसे नको साहेब. अहो व्यवहार नाही तुम्हाला, व्यवहार दिसला का? नाही तो नवा नाही, तो मला तो व्यवहार सांगा काय व्यवहार सांगतो साहेब. तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला व्यवहार दाखवतो. तुमच्या हाताने काढून टाका आणि तुमचं परमिशन. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.